मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे अपशकुन. लेखक आशिष वनकर. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. इसवी सन 1200. एक स्त्री जीवमुठीत धरून धावत होती. तिच्या मागे राजाचे सैनिक तिचा पाठलाग करत होते. ती पळत होती आणि राजाचे सैनिक तिचा घोड्यावर बसून पाठलाग करत होते. ती पळत पळत आता मुख्य नगराच्या बाहेर आली होती आणि आता जंगल लागले होते. ती एका मोठ्या झाडाच्या आडोशाला उभी होती. पळून पळून थकल्याने ती धापा टाकत होती. राजाचे सैनिक तिला सर्वत्र शोधत होते. ती त्यांचा डोळा चुकवून पळणार तोच तिचा पाय एका वाळलेल्या फांदीवर पडून कडकन आवाज आला. सैनिकांनी आवाजाच्या दिशेने कूच केली. एक सैनिकाने बाण मारून तिला जखमी केले. तशी ती खाली पडली. सैनिकांनी तिला घेरले आणि तिला पकडून मग राजासमक्ष हजर केले. आणि आता हजारो वर्षांनी वर्तमान काळात गौरव, सीमा, शुभम आणि प्रीती दिल्लीच्या विमानतळावरून बाहेर आले. शुभमने टॅक्सी थांबवली. ते चौघेही टॅक्सीत बसून निघाले. ते चौघे बायोटेक्नॉलॉजी अँड लाईफ सायन्सच्या क्षेत्रातील एका अग्रणी अशा कंपनीत मुंबई येथील शाखेत नोकरीला होते आणि एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी ते दिल्लीला त्यांच्या कंपनीच्या हेड ऑफिसमध्ये आलेले होते. तिथे ते चौघेही एका महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित प्रेझेंटेशनमध्ये भाग घेणार होते. प्रत्येक टीम आपापले प्रेझेंटेशन देत होती. आता गौरवच्या टीमची पाळी आली. गौरव हा टीम लीडर होता. त्याने आपले प्रेझेंटेशन सुरू केले. आपल्या देशात आजही काही दुर्धर आजारावर औषध उपलब्ध नाही आणि त्यामुळे दरवर्षी कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागतो. पण आता ह्यावर आम्ही उपाय शोधून काढला आहे. माझ्या एका महत्त्वाच्या आणि विश्वासू सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आसामच्या एका गावातील जंगलामध्ये लाल छटा असलेले एक विशिष्ट प्रकारचे फूल आहे आणि ते वर्षातील एका विशिष्ट कालावधीत आणि विशिष्ट वेळेसाठी उपलब्ध असते. त्या फुलात असे अनेक गुणकारी तत्व आहेत ज्यांच्या अर्कापासून बनलेल्या औषधामध्ये अनेक दुर्धर आजारावर मात करता येईल. आणि तिथे जाऊन त्यावर संशोधन करण्यासाठी आम्हाला कंपनीकडून अतिरिक्त फंडची आवश्यकता आहे. आणि जर का आपण या प्रयोगामध्ये यशस्वी झालो तर अनेक लाईलाज रोगांवर यशस्वी उपचार करता येईल. शिवाय कंपनीला सुद्धा याचा मोठा फायदा होईल, गौरव सांगत होता. त्याचे प्रेझेंटेशन संपल्यावर कंपनीचे अध्यक्ष म्हणाले, ठीक आहे, प्रत्येक टीम लीडरने आपापल्या प्रोजेक्टची रिपोर्ट सबमिट करावी. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल आणि ज्यांचे प्रोजेक्ट मंजूर होईल त्यांना अर्थसहाय्य करण्यात येईल. मीटिंग संपल्यावर गौरव, शुभम, सीमा आणि प्रीती सगळे लंचसाठी एका रेस्टॉरंटमध्ये आले होते. ते सगळे झालेल्या प्रेझेंटेशनबद्दल चर्चा करत होते. जर आपला प्रोजेक्ट मंजूर झाला तर कंपनीला तर फायदा होईलच, पण सोबत आपलाही फायदा होईल, शुभम म्हणाला. हो, आणि आपल्याला प्रसिद्धीसुद्धा मिळेल, प्रीती म्हणाली. आपल्या सर्वांचे भविष्य उज्ज्वल आहे मित्रांनो, पाण्याचा ग्लास उचलत गौरव म्हणाला. बस आपला प्रोजेक्ट मंजूर झाला की आपण सगळे आसामला जाऊन आपले संशोधन सुरू करू. बाय द वे, काय नाव म्हणाला त्या गावाचे? लखीपूर, गौरव म्हणाला. ते नाव ऐकून तिथे उपस्थित असलेले एक वेटर त्यांना मध्येच थांबवत म्हणाला, साहेब माफ करा, पण आपण ज्या गावाबद्दल बोलत आहात ते गाव ठीक नाही. मला माहीत आहे की आपण सगळे तिथे एका विशिष्ट फुलासाठी जात आहात, कारण त्या फुलाचे चमत्कारिक फायदे आहेत. पण तिथल्या जंगलात काही गूढ शक्तीचा वास आहे. म्हणून तेथील गावकरी जंगलाच्या एका ठराविक हद्दीपासून
आत जात नाही आणि त्या गूढ शक्तीने डोकेवर काढू नये म्हणून दरवर्षी एक मोठी पूजा करण्यात येते. माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही लोकांनी तिथे जाऊ नये. तुला याबद्दल इतकी माहिती कशी काय आहे? शुभम म्हणाला, साहेब, मी त्याच गावचा रहिवासी आहे. नोकरीनिमित्त इथे आलो. अरे, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. लोकांनी तिथे येऊ नये म्हणून. आणि जर त्या फुलाच्या मदतीने आम्ही औषध बनवण्यात यशस्वी झालो तर अनेक लोकांना त्याचा फायदाच होईल. एका परोपकारी हेतूसाठी आम्हाला तिथे जावेच लागेल. तू जा, आपले काम कर. गौरवने त्याला समज दिली. 2 दिवसांनी ते चौघेही रिसर्च सेंटरमध्ये आपल्या कामात गुंग असताना त्यांना त्यांच्या बॉसने कॅबिनमध्ये बोलावले आणि त्यांना सांगितले की त्यांचा प्रोजेक्ट मंजूर झाला आहे आणि उद्याच त्यांना निघायचे आहे. तेथील कंपनीचे लोक त्यांना पाहिजे तशी सर्व प्रकारे मदत करतील. त्या चौघांच्या आनंदाला पारावर उरला नाही. ते चौघेही खूप खुश होते. त्यांनी निघायची संपूर्ण तयारी केली. दुसऱ्या दिवशी ते सगळे त्या गावी पोहोचले. त्यांना घ्यायला कंपनीने एक माणूस पाठवला होता. नमस्कार, मी अरुण. आपला परिचय देत तो म्हणाला, तुम्हा सर्वांच्या राहण्याची सोय कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये केलेली आहे आणि तिथेच तुमच्यासाठी एक प्रयोगशाळा सुद्धा बनवण्यात आली आहे. ते सगळे गाडीत बसले आणि गेस्ट हाऊसकडे निघाले. रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडे, उंचच उंच पर्वत, पर्वतावरून कोसळणारा धबधबा, निळ्यासर आणि स्वच्छ नद्या, विपुल वनसंपदा. वाटेत दिसणाऱ्या देखाव्यांनी त्यांचे मन मोहून टाकले होते. ते गेस्ट हाऊसवर पोहोचले. साहेब, मी निघतो, उद्या सकाळी येईल, असे म्हणत अरुण निघाला. ते आत आले. आत प्रशस्त खोल्या आणि सुसज्ज प्रयोगशाळा होती. ते सगळे प्रवासामुळे थकले होते म्हणून फ्रेश होऊन मग जेवण करून ते झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते लवकर उठून तयार झाले. येवाना अरुणही त्यांना घ्यायला पोहोचला. अरुण, आपल्याला या कामासाठी काही माणसे लागतील. त्यांची व्यवस्था तुम्ही केली का? गौरवने विचारले. माणसे उद्यापर्यंत येतील, अरुणने सांगितले. त्यावर शुभम म्हणाला, उद्या का, आज का नाही? साहेब, ती माणसे दुसऱ्या गावातील आहे. मी त्यांच्याशी बोलून ठेवले आहे, ती येईल उद्या, अरुण म्हणाला. अरे, दुसऱ्या गावातील माणसे कशाला? आपण ह्याच गावातील माणसांना बोलावले असते, प्रीती म्हणाली. नाही मॅडम, या गावातील लोक या कामासाठी तयार होणार नाही. शिवाय जंगलाच्या त्या भागात जाणार नाहीत आणि आपल्यालाही काम करण्यासाठी विरोध करतील. म्हणून मी दुसऱ्या गावातील माणसे आणतो आणि काही सशस्त्र सुरक्षा रक्षकही बोलावले आहे, अरुणने स्पष्टीकरण दिले. पण असं काय आहे येथील जंगलात की लोक तिथे जायला इतके घाबरतात? सीमाने विचारले. त्यावर अरुण म्हणाला, मलाही फारसे काही माहीत नाही मॅडम. ठीक आहे, आज जाऊन आपण थोडी पाहणी करून येऊ, मग आपले काम सुरू करू, गौरव म्हणाला. जंगलात जाण्यासाठी गावातून जावे लागत असल्याने ते सगळे गावात पोहोचले. अनोळखी माणसांना गावात पाहून गावकरी त्यांच्याकडे टक लावून पाहत होते. कोण आपण? इथे कशाला आलात? गावातील लोकांनी त्यांना विचारले. गौरवने त्यांना सगळे सांगितले. हे कळताच गावकऱ्यांनी त्यांना अडविले व जंगलात जाण्यासाठी मज्जाव केला. नाही, आम्ही तुम्हाला जंगलात जाऊ देणार नाही. तुमच्या एका चुकीमुळे जंगलात बंदिस्त असलेली ती पिढा बाहेर येईल. अपशकुनांची एक शृंखला तयार होईल आणि संपूर्ण गावावर तिचा कहर होईल, असे म्हणत गावातील लोक त्यांना तिथून निघून जायला सांगत होते. गौरव, शुभम त्यांना आपले म्हणणे पटवून देत होते. पण वाद वाढत आहे असे दिसल्यावर अरुणने मध्यस्थी केली व त्यांना घेऊन वापस गेस्ट हाऊसवर आला. ते चौघेही गावकऱ्यांच्या अशा वागण्याने वैतागले होते. त्यांना गावकऱ्यांचा फार राग आला होता. अरुण, आम्हाला आमच्या कामात कोणताही अडथळा नको आहे, गौरव म्हणाला. साहेब, मला माहिती होते की अशी वेळ येईलच, म्हणून मी सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. आपण काळजी करू नका.
उद्या सकाळी माणसे आणि सशस्त्र सुरक्षा रक्षक आपल्या दिमतीला हजर असतील, अरुणने आश्वासन दिले. दुसऱ्या दिवशी संशोधनासाठी लागणारे साहित्य घेऊन ते जंगलाच्या दिशेने निघाले. सोबत अरुण, काही मजूर आणि सुरक्षा रक्षकही होते. गावकऱ्यांनी त्यांना पुन्हा अडवण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांना रोखले. सुरक्षा रक्षकांनी त्यांना गावातून वाट काढून दिली. ते आता जंगलात पोहोचले. जंगलात काही अंतर आत आल्यावर त्यांनी ते फूल शोधायला सुरुवात केली. तिथे त्यांना एका झाडावर काहीतरी लिहिलेले दिसले. अरुण, हे काय लिहिले आहे? प्रीतीने विचारले. त्यावर अरुण म्हणाला, इथे लिहिले आहे की इथून पुढे जाऊ नये, समोर धोका आहे. गावातील लोक आणि त्यांच्या अंधश्रद्धा. मला वाटतं की ते फुल आपल्याला इथे नाही सापडणार. आपल्याला अजून आत जावे लागेल, गौरव म्हणाला. तसे सगळेजण सुरक्षा रक्षकांच्या गर्ड्यात पुढे जाऊ लागले. जसजसे ते पुढे जात होते तसतसे ते जंगल अजून घनदाट होत होते. उंच आणि दाट झाडांमुळे सूर्यकिरणही फार विरळ होते. ते आता खूप आतमध्ये आले होते आणि आता सूर्यही मावळणार होता. म्हणून टेंट बांधून आजची रात्र इथेच काढावी आणि उद्या सकाळी शोध मोहीम राबवावी असे ठरले. त्यांनी शेकोटी पेटवली आणि जंगलात हिंस्र श्वापदे असतात म्हणून आळीपाळीने रात्री पहारा ठेवावा असे ठरले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा आपल्या शोध मोहिमेला प्रारंभ केला. शोध घेत घेत ते सगळे आता बरेच आत आले होते. दिवसभर त्यांची शोध मोहीम चालू होती, पण अजूनही त्या अनोख्या फुलांचा मागमूसही नव्हता. 2 दिवसांच्या अथक परिश्रमानंतरही ते फूल सापडत नाही म्हणून सगळे निराश झाले होते. सोबत असलेले मजूर आणि सुरक्षा रक्षकही त्रासले होते. परत जावे या विषयांवर त्यांनी चर्चा केली आणि सगळ्यांचे एकमत झाले. पण गौरव आपल्या निश्चयावर ठाम होता. तो ते फूल सापडल्याशिवाय तिथून जाणार नव्हता. कदाचित ह्या मोसमात ते फूल उगत नसावे, आपण नंतर कधी येऊ, शुभम, सीमा आणि प्रीतीने त्याला समजावले. निराश होऊन ते सगळे परततच होते की एवढ्यात तिथेच एका छोट्याशा ओढ्यात त्यांना एक लाल फूल वाहत येताना दिसले. गौरवने त्या फुलाचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्याच्या आनंदाला जणू उधाण आले. ते तेच फूल होते ज्याचा ते शोध घेत होते. सगळे आश्चर्यचकित झाले. मागील 2 दिवसांचा थकवा विसरून पुन्हा जोमाने कामाला सुरुवात झाली. ते सगळे त्या ओढ्याच्या काठाने चालत राहिले आणि काही दूर अंतरावर त्यांना एक मोठी गुहा दिसली. त्या गुहेतून एक झरा वाहत बाहेर येत होता, पण गुहेचे द्वार दगडांनी बंद केले होते. मजूर कामाला लागले. त्यांनी ते दार उघडले आणि सगळे आत आले. ही गुहा पुष्कळ वर्षापासून बंद आहे, तेव्हा सगळ्यांनी सावध राहा, अरुण म्हणाला. आता ते सगळे त्या फुलांचा शोध घेत होते. थोडे आत आल्यावर त्यांनी पाहिले की तिथून एक झरा वाहतोय आणि त्याच्याच बाजूला एक काटेरी वेलीवर ते फूल लागले आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मजुरांनी ती जागा साफ केली, काटेरी वेल हटवला. त्यांनी त्या फुलाचे नमुने गोळा केले आणि त्यांना एका हवाबंद डब्यात भरले. ती सगळी कामात मग्न असताना एक सुरक्षा रक्षक आत फिरत त्या गुहेचे निरीक्षण करत होता. फिरता फिरता त्याला काळ्या दगडांनी बांधलेली एक मोठी शवपेटी दिसली. याने जवळ येऊन तिचे निरीक्षण केले आणि त्याच्यावरचा दरवाजा थोडासा उघडला. त्यात आत काहीतरी चमकताना दिसले. ते एक जाड पुस्तक होते. त्याने ते पुस्तक बाहेर काढले व त्या पुस्तकावरची धूळ हाताने साफ करून पाहिले तर ती खऱ्या सोन्यात बनलेली एक छोटी मूर्ती होती. त्याच्या मनात लालसा निर्माण झाली. त्याने ती सोन्याची मूर्ती हाताने काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ती सहजासहजी निघत नव्हती. मग त्याने त्याच्या जवळ असलेल्या चाकूने खोदून काढली आणि इकडे तिकडे बघत स्वतःच्या खिशात टाकली आणि तेथून काढता पाय घेतला. तो तेथून निघून गेल्यानंतर त्या शवपेटीवरचा दरवाजा आपोआप उघडला गेला आणि त्यातून एक कुजलेला हात बाहेर आला.
एव्हाना गौरवच्या टीमचे काम संपले होते आणि ते आता निघण्याच्या तयारीत होते. सर्वांनी आपले सामान घेतले व ते जंगलातून बाहेर येत होते. चालता चालता सीमा थांबली. काय ग, का थांबलीस? प्रीतीने विचारले. त्यावर सीमा म्हणाली, मला वाटतं की कुणीतरी आपल्या मागे येतंय. अगं भास होत असेल तुला, हे जंगल आहे. वाळलेली पाने आणि फांद्या एकमेकांवर आपटल्या की असा आवाज होतोच. शिवाय जंगली प्राणी आणि पक्षी सुद्धा असू शकतात. तू थकलेली आहेस, गेस्ट हाऊसवर गेल्यावर छान शावर घे आणि निवांत झोप. सीमाला प्रीतीचे म्हणणे पटले. गेस्ट हाऊसवर गेल्यावर आरूने त्या मजुरांना आणि सुरक्षा रक्षकांना त्यांचे पैसे दिले. साहेब, मी निघतो. काही गरज वाटली की मला फोन करा. ठीक आहे अरुण, या तुम्ही. गौरवने अरुणला निरोप दिला. पैसे मिळाल्यावर ते चारही सुरक्षा रक्षक आपल्या नेहमीच्या जागेवर सवयीप्रमाणे दारू पीत बसले होते. ते सगळे इकडल्या तिकडल्या गोष्टी करतच होते. इतक्यात त्यांना कुत्र्याचे रडणे ऐकू आले. ते रडणे अधिकच भेसूर वाटत होते. त्यातला एक जण म्हणाला, कुत्र्याचे रडणे असे अपशकुनी असते. आता काहीतरी अपशकुन घडणार. गपये, काय लावून ठेवलं आहे शकून अपशकुन? अजय म्हणाला. ते बोलतच होते. इतक्यात त्यांना चर चर असा आवाज आला. आजा बघ, तिकडून कसला तरी आवाज येतोय. अरे तुला चढली आहे, तू जाऊन झोप जा. आजा म्हणाला. नाही, तो बरोबर बोलतोय, मलाही आवाज येतोय. त्यातला एक जण म्हणाला. त्या सगळ्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले आणि सरकन त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. एक काळी आकृती त्यांच्या समोर उभी होती. तिच्यातून गुरगुरण्याचा आवाज येत होता. त्या चौघांचीही भीतीने गाळण उडालेली होती. बघता बघता त्या काळ्या आकृतीचे एका मोठ्या वाघात रूपांतर झाले. तो सामान्य वाघापेक्षा आकाराने मोठा होता. त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, कारण इतका मोठा वाघ त्यांनी जीवनात कधीच पाहिला नव्हता. त्या वाघाने मोठ्याने डरकाळी फोडली आणि एकावर झेप घेतली. बघता बघता त्याचा फडशा पाडला. आता त्याने आपला मोर्चा त्या उरलेल्या तिघांकडे वळविला. एक एक करत त्या अजस्त्र वाघाने त्या तिघांचीही शिकार केली. त्यातले 2 जण जागीच गतप्राण झाले व तिसरा अर्धमेला होऊन पडून होता. त्या वाघाने पुन्हा एकदा मोठ्याने डरकाळी फोडली आणि त्याचे काळ्या आकृतीत रूपांतर होऊन तो गायब झाला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तिथे गावातील लोकांची गर्दी जमली होती. त्यातील एक जण म्हणत होता, ही तर फक्त सुरुवात आहे, आता तो परमेश्वरच पाठी राखा. पोलिसांना समजले की त्या चौघांमधील एक जण अजून जिवंत आहे. त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. इकडे अरुणला समजले की त्या सुरक्षा रक्षकांपैकी एकावर हल्ला झाला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. अरुण त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेला. त्याला आता शुद्ध आली होती. अरुणने त्याची विचारपूस केली तेव्हा त्याने कसेबसे सांगितले की एका अजस्त्र अशा वाघाने त्यांच्यावर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ला केला. त्याआधी त्याला जंगलातील गुहेत एक सोन्याची मूर्ती सापडली. त्याने ती अरुणच्या हातात देत प्राण सोडला. अरुण तात्काळ गेस्ट हाऊसवर आला आणि घडलेली हकीकत गौरव आणि बाकीच्या लोकांना सांगितली. अरे आजकाल जंगली प्राणी शिकारीसाठी गावात येत असतात. अशाच एका वाघाने त्यांच्यावर हल्ला केला असेल, गौरव म्हणाला. पण साहेब, या गावात वाघ नाहीतच. त्याला मध्ये थांबवत अरुण म्हणाला, मला वाटतं की आपण त्या जंगलात जाऊन चूक केली आहे. ते गावकरी कदाचित खरे बोलत असतील. एवढ्यात सीमा तिथे आली. मलाही त्या दिवशी कुणीतरी आपल्या मागे येतंय असे वाटत होते. गौरव, त्या गावातील लोकांचे बोलणे खरे तर नसेल? सीमा काळजीत बोलत होती.
हा निव्वळ योगायोग आहे, बाकी काय नाही, गौरव म्हणाला. तेवढ्यात अरुणचा फोन वाजला. त्याने फोन रिसीव केला आणि पलीकडील बातमी ऐकून त्याला धक्काच बसला. साहेब, मी निघतो, असे म्हणत घाईघाईने तो निघाला. अरुणचा एक मित्र, ज्याने त्याला दुसऱ्या गावातील माणसे मजूर म्हणून आणून दिली होती, त्याने अरुणला सांगितले की त्या मजुरांच्या टेम्पोचा अपघात झाला आहे. अरुण तडक आपल्या मित्राकडे गेला. कसे झाले हे? अरुणने विचारले. त्याचा मित्र सांगू लागला. मरण्यापूर्वी त्या मजुरातील एक जण सांगत होता की ते जेव्हा येथील काम संपवून आपल्या गावाला जायला निघाले, तेव्हा रस्त्यात एका काळ्या मांजरीने त्यांचा रस्ता कापला. मांजरीने रस्ता कापला म्हणून टेम्पोतील काही माणसांनी गाडी थांबवायला लावली, पण काही माणसांचा त्यांना विरोध होता. त्यांना लवकरात लवकर गाव गाठायचे होते, म्हणून ते न थांबता निघाले. त्यांना एक वाटेत एक काळी आकृती त्यांचा पाठलाग करत आहे असे वाटले. अचानक ड्रायव्हरचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि काही कळायच्या आतच टेम्पोचा अपघात झाला. त्या मजुरांपैकी एकाने मरता मरता ही गोष्ट पोलिसांना आपल्या बयानात सांगितली. हे सगळं काय होत आहे हे कुणालाच काही कळत नव्हते. इकडे गेस्ट हाऊसवर या सर्व प्रकाराने अनभिज्ञ गौरव, शुभम, सीमा आणि प्रीती त्या फुलावर प्रयोग करण्यात मग्न होते. सीमा, या प्रयोगाची नोंद केली का? प्रीतीने विचारले, पण सीमा आपल्याच विचारात गुंग होती. सीमा, काय झाले? कसला विचार करत आहे तू? प्रीतीने असे विचारताच ती भानावर आली. नाही, कसलाच विचार नाही, मला तहान लागली, मी जाऊन पाणी घेऊन येते, असे म्हणत सीमा तिथून गेली. ती पाणी पित असताना एक घुबड उडत येऊन खिडकीत बसले. ते गुदकार करत होते. सीमाने त्याला तिथून हुसकावून लावले. ती प्रयोगशाळेत परतत असताना तिला कुणाच्या तरी हसण्याचा आवाज आला. तिने मागे वळून पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. ती आता खिडकीजवळ आली तर तिला बाहेर कोणीतरी फिरतंय असे वाटले. ती जरा दचकलीच, पण स्वतःला सावरत ती बाहेर आली. ती त्या व्यक्तीला बाहेर शोधत होती. आता दिसलेली व्यक्ती इतक्या लवकर कुठे गेली याचा ती विचार करत होती. तेवढ्यात सोसाट्याचा वारा सुटला आणि विजा चमकत होत्या. वातावरण गंभीर होऊ लागले होते. आता जोरात पाऊस पडणार असे वाटत होते. विजांचा कडकडाट झाला आणि एक वीज थेट सीमावर पडली आणि सीमा चांगलीच भाजली गेली. ती जोरात किंचाळली. तिच्या किंचाळण्याने तिचे मित्र बाहेर आले. तिची अवस्था पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिची अवस्था फार बिकट होती. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, पण अवघ्या काही तासातच सीमाने प्राण सोडले. हे पाहून त्यांना फार मोठा धक्का बसला. आपल्या मैत्रिणीचा असा करुण अंत पाहून त्यांना अतिशय दुःख झाले. ही बातमी हा म्हणता गावात पसरली. गावातील काही मुख्य लोक त्यांना भेटायला गेले. गौरव, शुभम आणि प्रीतीला पाहून ते म्हणाले, झालं तुमचं समाधान? आम्ही तुम्हाला किती सांगितले होते की त्या जंगलात जाऊ नका, पण तुम्ही शहरातली लोक आम्हा गावातील लोकांना आडाणी समजता. तुमच्यामुळे इतक्या वर्षापासून बंद असलेली त्या जंगलातील पिढा बाहेर आली आणि गावाची शांती भंग पावली. ह्या 4-5 दिवसात गावातील काही माणसे निष्कारण मारली गेली. ते मजूर आणि ते सुरक्षा रक्षकही मारले गेले. आम्हाला माफ करा, ह्यात आमची काही चूक नाही. आम्हाला तर फक्त त्या फुलाची आवश्यकता होती औषधी तयार करायला. आम्हाला माहीत नव्हते की याचे परिणाम इतके वाईट होईल, शुभम म्हणाला. पण हे सगळं काय घडतंय, आम्हाला काही कळेल का? प्रीतीने विचारले. आणि मग गावातील एका वृद्धाने त्यांना सांगायला सुरुवात केली. आणि आता एक मोठे रहस्य उलगडणार होते. हजारो वर्षापूर्वी इथे एका राजाचे राज्य होते. राजाच्या मुलाला जन्म देताना राणी मरण पावली. म्हणून मग राजाने
आपल्या मुलाच्या पालनपोषणासाठी एका दाईला ठेवले. ती दाई राजपुत्र प्रतापची फार काळजी घ्यायची. दाईला बेल नावाची एक मुलगी होती. बेला आणि प्रताप सोबत खेळत असत. तिची आणि प्रतापची घट्ट मैत्री होती. राजपुत्र प्रताप आता मोठा होऊ लागला होता आणि बेला सुद्धा मोठी झाली होती. बेला प्रतापवर एकतर्फी प्रेम करत होती. बेलाच्या आईला तिचे असे वागणे पटत नव्हते. ती बेलाला नेहमी सांगायची की तो एक राजपुत्र आहे आणि आपण त्यांचे नौकर. तो समोर जाऊन राजा बनणार. तुझं आणि त्याचं लग्न शक्य नाही. पण बेला मानायला तयार नव्हती. तिला नेहमी वाटायचे की प्रताप तिच्याशीच लग्न करणार. एक दिवस तिने प्रतापला लग्नाची मागणी घातली. पण आपण फक्त चांगले मित्र आहोत, बाकी काय नाही, असे म्हणत त्याने बेलाला नकार दिला. बेलाला याचे फार वाईट वाटले. तिला हा नकार पचविता आला नाही, म्हणून तिने दुसरा मार्ग अवलंबिला. राज्यातील एका मांत्रिकाकडे जाऊन तिने काळी विद्या आत्मसात केली आणि त्याच्या मदतीने तिने प्रतापला आपल्या वशमध्ये केले. प्रताप आता जणू काही तिच्या हाताची कठपुतली बनला होता. पण एका दिवशी राजाच्या एका हुशार मंत्र्याला याची कुणकुण लागली. त्याने राजाच्या कानावर ही गोष्ट टाकली. राजाने तिला अटक केली. पण तिच्या आईने राजाला विनंती केली की आपल्या मुलीला सोडून देण्यात यावे. लहानपणापासून दाईने आपल्या मुलाचा सांभाळ केला याचा मान राखत राजाने तिला सोडले आणि तिला सक्त ताकीद दिली. पण बेला प्रतापचा पिच्छा इतक्या लवकर सोडणार नव्हती. तिने प्रतापला जेवणातून विष दिले, पण प्रताप थोडक्यात बचावला. हा प्रकार राजाला समजला. तो रागाने लालबुंद झाला. त्याने बेलाला फाशीची शिक्षा सुनावली. पण बेला राजवाड्यातून पळाली. राजाने सैनिकांना तिला पकडून आणण्याचा आदेश दिला. सैनिकांनी तिला पकडून राजाच्या समक्ष हजर केले आणि तिला फाशी दिली. मरता मरता तिने राजाला शाप दिला की त्याचे राज्य फार काळ टिकणार नाही. आणि तसेच झाले. त्या वर्षी भयंकर पाऊस पडला. सगळं राज्य जलमय झालं. पुढल्या वर्षी त्याहीपेक्षा अधिक भयंकर दुष्काळ पडला. त्यातच शेजारील राजाने राजावर आक्रमण केले. त्यात राज्यातील खूप सैनिक आणि निष्पाप जनता मारली गेली. मग राजाने आपल्या कुलगुरूंना बोलावले. त्यांनी सांगितले की ती एक अपशकुनी आत्मा आहे. तिचा वाईट प्रभाव राज्यावर आहे, म्हणून एकामागोमाग एक संकट येत आहेत. राजाने तिचा उपाय करण्याची विनंती कुलगुरूंना केली. मग कुलगुरूंनी एक महायज्ञ केले. एक अभिमंत्रित पुस्तक घेऊन त्यात तिच्या आत्म्याला कैद केले आणि त्यावर एक सोन्याची एक मूर्ती बसवली. ती साधीसुधी मूर्ती नव्हती, तर ती तिची कैद होती आणि तिला जंगलातील एका गुहेत कैद करून ठेवले. आणि कुलगुरूंनी चेतावणी दिली होती की ती जर का मुक्त झाली की तिचा कहर होईल. म्हणून त्या मूर्तीची शक्ती अखंडित राहण्यासाठी आम्ही सगळे दरवर्षी त्याची पूजा करतो, कारण ती अपशकुनी घडविणारी आत्मा आहे. मांजरीने रस्ता कापणे, कुत्र्यांचे रडणे, घुबड अथवा वटवाघूळ दिसणे, कावळ्याने डोक्यावर चोच मारणे, ह्या गोष्टींचा सहसा तेवढा प्रभाव जाणवत नाही. पण या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देणारी तिची काळी शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा छोट्या छोट्या अपशकुनही जीव घेणे ठरू शकतात. आणि अशाच शक्तीला तुम्ही मुक्त केले आहे. नाही, या मुलांनी नाही, तर त्या सुरक्षा रक्षकांपैकी एकाने सोन्याच्या हव्यासापोटी अनावधानाने त्या पुस्तकावरून चोरली. यात या मुलांचा काही हात नाही. पण ही वेळ आरोप करण्याची नाही, तर त्या पिढेचा कायम उपाय करण्याचे आहे. अरुण गर्दीतून बाहेर येत म्हणाला. यावर एकच उपाय दिसतो, आणि तो म्हणजे त्या पुस्तकातील मंत्र वाचून ती मूर्ती पुन्हा त्या पुस्तकाला जोडणे. तरच तिला आपण कैद करू शकतो. पण हे काम तुम्हाला आज सूर्यास्त व्हायच्या आधी करावे लागेल, गावचे सरपंच म्हणाले. पण ती मूर्ती कुठे आहे आता? ती माझ्याकडे आहे. मरण्यापूर्वी त्या माणसाने मला दिली. मूर्ती दाखवत अरुण म्हणाला. ठीक आहे, मी, शुभम आणि अरुण आम्ही तिघे ही कामगिरी पार पाडणार.
गौरव म्हणाला. मी पण येते तुमच्याबरोबर, प्रीती म्हणाली. नाही प्रीती, ह्या जीवाला धोका आहे, तू इथेच थांब, शुभम म्हणाला. ठीक आहे, तुम्ही जा, आम्ही सगळे गावात तिची पूजा करतो, ईश्वर तुम्हाला यश देवो, सरपंच म्हणाले. गौरव, शुभम आणि अरुण तिघेही पूर्ण तयारीनिशी त्या जंगलातील गुहेकडे निघाले. सावध राहा, ती आपल्या कामात अनेक अडथळे निर्माण करणार, अरुण म्हणाला. अरुण, गौरव आणि शुभम आता जंगलाच्या अगदी जवळ आले होते. तेवढ्यात गौरवच्या डोक्यावर एका कावळ्याने चोच मारली आणि तेव्हाच जोरात एक वीज कडाडली आणि गौरवकडे सरसावली. ती घात करणार, पण अरुण तयार होता. त्याने आपल्या खिशातून एक काळी बाहुली काढली आणि गौरवच्या डोक्यावर धरली. तशी ती वीज गौरवच्या डोक्याऐवजी त्या बाहुलीवर पडली. तशी ती बाहुली अरुणने भिरकावली. हे काय होतं अरुण, गौरवने विचारले. ह्याला नजरपट्टू म्हणतात. वाईट नजर आणि नकारात्मक शक्ती यांच्यापासून वाचण्यासाठी लोक या बाहुलीला आपल्या घरांवर किंवा दुकानावर लावतात. थोडे पुढे गेल्यावर त्यांचा रस्ता एका मांजरीने कापला. ते सगळे थबकले. आता काय विपरीत घडणार याचा ते विचार करतच होते. तोच त्यांना एक अजस्त्र वाघ दिसला. त्यांना पाहताच त्याने मोठ्याने एक डरकाळी फोडली. तो त्यांच्यावर झेप घेणार, तोच अरुणने दुसऱ्या खिशातून लिंबू मिरची काढत त्या वाघाकडे भिरकावली. तसा तो वाघही गायब झाला. आपल्या बुद्धीचातुर्याने अरुणने 2 वेळा त्यांचे प्राण वाचविले. ते आता गुहेत पोहोचले. आपल्याला लवकरात लवकर ते पुस्तक शोधावे लागेल. आपण सगळे अलग होऊन शोधूया, म्हणजे लवकर सापडेल, शुभम म्हणाला. तसे त्यांनी पुस्तक शोधायला सुरुवात केली. ते सगळे पुस्तक शोधण्यात व्यस्त होते. तोच त्यांना कुणाच्या तरी हसण्याचा आवाज आला. ते समजले की ती वाईट शक्ती त्यांना इतक्या सहजासहजी आपले काम करू देणार नाही. शुभम, गौरव, सतर्क रहा, अरुण त्यांना सांगतच होता की एका अदृश्य शक्तीने अरुणचा गळा आवळायला सुरुवात केली. अरुणने कसाबसा आपल्या खिशातून भंडारा काढून तिच्यावर उधळला. एक जोराचा विजेचा झटका बसावा तशी ती काळी शक्ती मागे हटली. इकडे पुस्तक शोधत शोधत गौरव आता त्याच जागी आला जेथे त्यांना ते फूल सापडले होते. पैसा आणि प्रसिद्धीसाठी आपल्याला किती मोठी किंमत मोजावी लागली. आपली मैत्रीण सीमा आणि कित्येक निष्पाप लोकांचा जीव घेतला या आपल्या स्वार्थी हेतूने. आता गौरवला समजले होते की काही गोष्टी ह्या मुद्दाम दडवून ठेवलेल्या असतात. त्या तशाच रहस्य असू द्याव्यात. त्यातच मानवाचे कल्याण आहे. सृष्टीच्या कामात मनुष्याची ढवळाढवळ नको, असा तो विचार करतच होता. तेवढ्यात तिथे असलेल्या वेलींनी त्याच्या शरीराभोवती वेढा घातला. त्या वेलींचा फास क्षणाक्षणाला मजबूत होत होता. शुभम, गौरवने त्याला मदतीसाठी हाक दिली. शुभम त्याचा आवाजाचा कानोसा घेत त्याच्याकडे निघाला. तिथे पोहोचल्यावर त्याने पाहिले की त्याचा मित्र त्या वेलीच्या गराड्यात अडकला आहे. त्याने पटकन चाकूने ती वेली कापून गौरवला त्यातून मुक्त केले. इकडे अरुण त्या दगडाने बांधलेल्या शवपेटीजवळ आला. त्याला तिथे एका कोपऱ्यात ते पुस्तक दिसले. त्याने पुस्तक उचलले. आता त्या पुस्तकात दिलेला मंत्र वाचून मूर्ती त्याला जोडायची होती, पण मूर्ती शुभमजवळ होती. शुभम, गौरव, लवकर या, त्याने त्या दोघांना आवाज दिला. तसे ते दोघे त्याच्या आवाजाच्या दिशेने निघाले. अरुण, गौरव आणि शुभम आता समोरासमोर आले. त्या दोघांना अरुणच्या हातात पुस्तक पाहून आनंद झाला. अरुण, लवकर तो मंत्र वाचा आणि हे घ्या, असे शुभम म्हणतच होता की मागून एका काळ्या आकृतीने शुभमवर हल्ला केला. त्याला उचलून दूर फेकले. शुभम त्या धक्क्यातून सावरतो तोच त्या आकृतीने त्याच्यावर दुसरा वार केला. शुभमच्या अंगातून रक्त वाहत होते. त्याला प्रचंड वेदना होत होत्या.
शुभम कसा बसा उठला आणि मूर्ती द्यायला अरुणकडे पळत निघाला, पण त्याला एखादी अदृश्य शक्ती मागे खेचत होती. अरुण, तुम्ही त्या मंत्राचा जप सुरू करा, त्यामुळे तिची शक्ती काहीशी कमी होईल आणि आपल्याला संधी मिळेल, गौरव म्हणाला. तसं अरुणने पुस्तकातील संस्कृत भाषेतील ते मंत्र म्हणायला सुरुवात केली. तशी ती काळी शक्ती किंचाळायला लागली. बहुधा तिला त्या पवित्र मंत्रांचा त्रास होत असावा. अरुणने मंत्राचा जाप अधिकच तीव्र केला. तशी ती आकृती त्या शवपेटीत खेचल्या जात होती आणि संधी साधत शुभमने ती सोन्याची मूर्ती अरुणला दिली. तीव्र वेगाने ती काळी शक्ती त्या पेटीत पूर्णपणे समावली. तसं अरुणने पुस्तक बंद करत ती मूर्ती पुन्हा त्या पुस्तकावर स्थानापन्न केली आणि शवपेटीचा दरवाजा बंद केला. त्या तिघांनी यशस्वीरित्या मानवतेला त्या अपशकुनी प्रेतात्म्यापासून मुक्ती मिळवून दिली. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.